ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಹಾಗೂ ಸಮಾಜ ಸೇವಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ನೀಡಿದ ಅಪೂರ್ವ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಬಸವಪ್ರಭು ಕೋರೆ ಅವರಿಗೆ ಸೌತ್ ಕೋಕನ್ ಎಜುಕೇಶನ್ ಸೊಸೈಟಿಯ ಅತ್ಯುನ್ನತ ಗೌರವ ಪ್ರದಾನ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಗಣ್ಯರು, ಶಿಕ್ಷಕ ತಜ್ಞರು, ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ಸನ್ಮಾನ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಬಳಿಕ ಮಾತನಾಡಿದ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅವರು ಇಂದಿನ ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬದಲಾಗುತ್ತಿರುವ ಅಗತ್ಯಗಳ ಕುರಿತು ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ತರಗತಿ ಬೋಧನೆಗೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತವಾಗದೆ ಸಂಶೋಧನೆ, ನವ ಉತ್ಪಾದನೆ ಹಾಗೂ ಕೌಶಲ್ಯ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಒತ್ತು ನೀಡಬೇಕಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಧರ್ಮಾದಾಯ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಲ್ಪಡುವ ಆರ್ಥಿಕ ಅಕ್ರಮಗಳ ಕುರಿತು ಅವರು ಕಳವಳ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ವಾಣಿಜ್ಯೀಕರಣದ ಬಗ್ಗೆ ವಿಷಾದ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಇವತ್ತಿನ ಸೌತ್ ಕೋಕಣ ಎಜುಕೇಶನ್ ಸೊಸೈಟಿ ಚೇರ್ಮನ್ ಆದ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರ ಆದ ಡಾಕ್ಟರ್ ಕಿರಣ್ ಠಾಕೂರ್ ಅವರೇ, ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಅಜಿತ್ ಸೋಲಾಪುರ್ಕರ್ ಅವರೇ, ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರ ಆದ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರೇ, ಬಹಳಷ್ಟು ನನ್ನ ಸಲುವಾಗಿ ಬಹಳ ಸಮೀಪದಿಂದ ನೋಡಿದ ಒಬ್ಬ ಮಿತ್ರ ಆನಂದ್ ಸರಾಫ್ ಅವರು बड़ा ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. मराठी बोलायला येते पण कधी कधी चुकते. काय झालं, अंकलीमध्ये सुतोळीकरांचं तिथं सरकार होते. त्यांनी 150 वर्ष माग कन्नड शाळा प्रारंभ केली आणि आमचे वडील सगळे त्यावेळी बिझनेस सगळं मोडीत होतं म्हणून मराठी शाळा त्यांनी सुरू केली माझे वडील. आणि आय एम द फर्स्ट पर्सन जो 3 वर्ष मराठी शाळेत गेलो. आणि नंतर कर्नाटक झाल्यावर आमचे वडील कन्नड स्कूलमध्ये होते म्हणून मराठी पण चांगलं नाही, कन्नड पण असं. हा माझा परिस्थिती. मला फारच आनंद होतो. साऊथ कोकण एज्युकेशन हा सुद्धा शिक्षण संस्था खूप जुना आणि नामवंत सोसायटी होता. त्याच्यानंतर माझे मित्रने चेअरमन झाल्यावर खूपच ॲडव्हान्स आता डेव्हलपमेंट बघतोय. शिक्षण संस्था चालायचं एवढे इझी नाही. बहुतेक ग्रँटीने आहे म्हणून तुमचं चाललंय म्हणा, पण परिस्थिती असं आहे, आम्ही थोडं वाईट वाटणार शिक्षक लोकांना इथं वाईस प्रिन्सिपल पुष्कळ संस्था आम्ही विड्रॉ केलो ग्रँटेड. का म्हणजे त्याला कारण म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंटचे चेक आल्यावर आमचं ऐकत नाही मॅनेजमेंटचं, ते माहिती आहे का. तर मी साधा उदाहरण तुम्हाला, आयुर्वेदिक कॉलेज होतं, त्याला ग्रँट होतं. ते ग्रँट काही तिथं म्हणजे टाइम टू यायचं, बळत जायचं, बाकी काम नाही, काय नाही, हॉस्पिटल व्यवस्थित चालत. हे सगळं मी बघून एक इव्हन बेंगळूर आमचे जुनं अगदी साधारण 60 वर्षाचं कॉलेज आहे. आम्ही ते 4000 म्हणून आम्ही ग्रँटेड विड्रॉ करतो. काय म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन होत नाही टाईमशीर. एक्झाम झालं तर रिझल्ट होत नाही, रिझल्ट झालं तर मार्क्स कार्ड येत. तर असं होऊन मुलं हे शिक्षण संस्थेला यायचं कमी आणि मेरिट पर्टिक्युलरली कमी. म्हणून तुम्ही वाईट करून जेवढं काय म्हणजे असं वाटणार की कोरे साहेब आम्हाला विरोध सांगायला आले ग्रँटेड करा, तसं नाही. हल्ली परिस्थिती तसं आहे. म्हणून पुष्कळ आम्ही प्रयत्न पण केलो ग्रँटेड स्टाफला इम्प्रूव्ह करायचं, पण एकदा काय कमिटमेंट फार कमी असतं. पण आता तू चेअरमन झालायस तर जास्त असणार, लक्ष असणार. हा सांगितलं, हल्ली शिक्षण संस्थेची परिस्थिती एवढं कॉम्पिटिशन झालंय. आता बेळगावलाच तुम्ही बघितला, कुठल्याही संस्था नाही, सगळे संस्था आले तिकडे.
सगळे पीयूसी कॉलेज तर एक मोठं बिझनेस झालंय. आमच्या प्राईम मिनिस्टर लक्ष देत नाही. तर आम्हाला 4 रुपये जास्त फी गेलं तर दुसऱ्याशी नोटीस येतो. तिकडे ट्युशन चालवणारे 20-30 कोटी इन्कम करतात. म्हणजे मुलं आता आली नावाखाली तर रजिस्ट्रेशन करतात आणि आई वडिलांना पण सवय झाली की एक फॅशन झालंय म्हणा. तुम्ही किती चांगलं सिन्सिअरली शिकत असेल, माझा मुलगा ट्युशनला जायलाच पाहिजे. हे अगदी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं शिक्षणाचं पद्धत आणि कॉलेजाचं क्वालिटी पण राहत नाही. त्याला काय तर आणायला पाहिजे. आमच्यावर रिस्ट्रिक्शन आणलंय, प्रत्येक कॉलेजला रिस्ट्रिक्शन आणलंय. लिमिटेड इनटेक आहे तुमचं फी लिमिटेड आहे. शिक्षक एवढं असायला पाहिजे, PhD असायला पाहिजे. हे सगळे आम्हाला ते ट्युशन शिकवणारा तो काय झालं क्वालिफिकेशन कोण बघत नाही. आणि कसलं ह्याच्या ट्युशन सुरू करतात तुम्ही बघितलं असाल. काल कुठं तर 10-12 मुलं ते ट्युशनच्या खाली उतरायला त्यांना जागा नाही. आग लावून खलावून करतात. म्हणजे एक रूम मध्येच अगदी 20-20 मुलं बसू शकत नाही. तिथं 300 मुलं शिफ्ट वाईज मुलं. म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट नाही. पण हा काय आहे परिस्थिती याच्यामुळं ग्रँटीनेटचे आणि सगळे कॉलेज त्याच्यामुळे आता चालवायचं खूपच कठीण आहे. आणि प्रत्येक ट्युशन आले PUCचा तेवढं परमिशन घेतलंय आणि चालवतोय. तुम्हाला आणखी बेळगावला किती टर्नओव्हर असणार ते ट्युशनचं PUCचं कमीत कमी 10,000 कोटीचं टर्नओव्हर सगळ्यांनी काढलेलं आहे. आणि ट्युशनचं फी बघितलं ना लाज वाटतंय. पण वडिलांना पाहिजे, आई वडिलांना पाहिजे ट्युशन. माझा मुलगा ट्युशनला जायलाच पाहिजे. मंगळूरचं तर फॅशन झालंय 11वी-12वी तिकडे ठेवायचं. त्यांना मेडिकलला जायला पाहिजे, IIT ला जायला पाहिजे. सकाळी 6ला उठून रात्री 10 पर्यंत त्यांना मुलांना. आणि इथं चांगला मुलगा असेल तिथं जाऊन फेल झालेलं उदाहरण पुष्कळ. हा परिस्थिती आहे. म्हणजे शिक्षणाचं सगळे हे चेंज व्हायला लागलंय. आम्ही बघितलं आम्ही इथं कॉलेजमध्ये असताना फक्त आनंद सांगितलं मित्र तेवढं. त्याचं नेबर पण मित्र एवढं वाटलं की त्याच्या बाजूला बंगला घेतलं. आणि आमचे अटेंडन्स आम्हाला भयंकर प्रिय म्हणजे कॉलेज. आनंद सांगितलं नाही. आमचे अटेंडन्स कॉमर्स पेक्षा इथं जास्त होतं. हे माहिती आहे तुला पण माहिती. हा इकडं होता का म्हणजे आमच्याकडे मुली नव्हते. अख्खा कॉमर्स 300 मुलं आम्ही क्लासमध्ये थांबली होते. मग अटेंडन्स आमच्या इथं संपल्यावर चित्ररंजनला किरण आम्ही सगळे इथं तो BP पाटील म्हणून एक जनरल सेक्रेटरी झाला होता. आरवी देशपांडे हे सगळं चित्ररंजन मध्ये चहा प्यायचं सिगरेट वाढायचं कार्यक्रम. म्हणून हा कॉलेज मला फार प्रिय आहे. खूप त्याच्यापेक्षा इथं अटेंडन्स जास्त होत. काय हल्ली शिक्षण सांगितलं शिक्षणाचं परिस्थिती. केव्हा मला काय शिक्षण तज्ञ वगैरे काय नव्हतो. त्याच्यात शिकलेलं खाली बसून शिकलेलं. आजही मी स्कूल तसं ठेवलं आणि साधारण अगदी गरीब मुलांना ते शिक्षण मी देतो. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಸೌತ್ ಕೊಂಕನ್ ಎಜುಕೇಶನ್ ಸೊಸೈಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಕಿರಣ್ ಠಾಕೂರ್ ವಹಿಸಿದ್ರು. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಆನಂದ್ ಸರಾಫ್ ತಮ್ಮ ಮನೋಗತವನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡ್ರು. ಪ್ರೊಫೆಸರ್ ಚಾರುಶೀಲಾ ಬಾಳಿಕಾಯಿ ಅವರು ಸನ್ಮಾನ ಪತ್ರವನ್ನು ಓದಿದ್ರು. आजीवन मानद अध्यक्ष कर्नाटक लिंगायत एजुकेशन सोसायटी बेळगावी तथा माननीय कुलपती KLE उच्च शिक्षण व संशोधन अकादमी बेळगावी आणि KLE तंत्रज्ञान विद्यापीठ हुबळी. विद्या, सेवा आणि संस्कार या त्रिसूत्रीचा ध्यास घेऊन शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि समाजसेवा या क्षेत्रात आपण केलेले कार्य अतुलनीय, प्रेरणादायी आणि राष्ट्र निर्मितीसाठी मोलाचे ठरले आहे. आपल्या दूरदर्शी नेतृत्वाखाली KLE सोसायटीचा विस्तार
आज 38हून अधिक संस्थांवरून 300हून अधिक शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक आणि संशोधन संस्थांपर्यंत झाला आहे. 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थी या संस्थांमधून ज्ञानार्जन करत आहेत. शिक्षण, आरोग्य, संशोधन, कृषी, सहकार आणि राष्ट्रसेवा या क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळे लाखो विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि समाजसेवकांना ಪ್ರೇರಣಾ मिळाली आहे. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅವರ ಪ್ರೇರಣಾದಾಯಕ ಜೀವನ ಪಯಣವನ್ನು ಪರಿಚಯಿಸುವ ದೃಶ್ಯ ಶ್ರಾವ್ಯ ಚಿತ್ರವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಲಾಯಿತು. ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಹಾಗೂ ಸಮಾಜ ಸೇವಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಸಲ್ಲಿಸಿರುವ ವಿಶಿಷ್ಟ ಸೇವೆಯ ಪರಿಚಯವನ್ನು ಈ ಚಿತ್ರಣ ನೀಡಿತ್ತು. ಸೌತ್ ಕೊಂಕನ್ ಎಜುಕೇಶನ್ ಸೊಸೈಟಿ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ ಈ ಗೌರವ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅವರು ಶಿಕ್ಷಣದ ಗುಣಮಟ್ಟ, ಸಂಶೋಧನೆ ಹಾಗೂ ಮೌಲ್ಯಾಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣದ ಅಗತ್ಯವನ್ನು ಒತ್ತಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರ ಸಂದೇಶ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕವಾಗಿತ್ತು. कोरेंना पद्मश्री मिळाली त्याबद्दल आम्हा मित्रमंडळींना अत्यानंद झाला. बेळगावच्या जनतेला, आजूबाजूच्या जनतेला, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सगळ्यांना आनंद झालेला. तर मध्यंतरी पद्मश्री डिक्लेअर झाल्यावर आम्ही मॅनेजमेंटने ठरवलं होतं, त्याला कोरेने आक्षेप घेतला, पद्मश्री मिळून दे मग मी तुमच्याकडे येतो. आज ते आलेले आहे. तर बंधू भगिनींनो आणि मॅनेजमेंट मेंबर्स, शिक्षक वर्ग, बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सन्मान केला आहे भारत सरकारने. भारत सरकार भारतरत्न देत आहे, पद्मविभूषण देत आहे, पद्मभूषण देत आहे. 4था मानांकित पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरेंना मिळालेली आहे. तुम्ही टीव्हीवर बघितलंच आहे, सगळ्यांनी बघितलं. तर प्रभाकर नावातच सूर्य आहे. 1 ऑगस्ट लोकमान्याची पुण्यतिथी. 27 वर्षांनी जन्म झाला प्रभाकरचा. 1 ऑगस्ट 14 दिवसात स्वातंत्र्य मिळालं. तर आनंद सराफनी चौफेर षटकार मारलेले आहेत. त्याच्या पुढे मी जाऊ इच्छित नाही. तो क्रिकेटर होता, बॅट्समन. आम्ही ठळकवाडी स्कूलचे विद्यार्थी, कॉमर्स कॉलेजमधनं खेळला. अजितची आठवण होतं, अजित हेरवाडकर. त्यांनी प्रभाकर कोरे, आनंद सराफ, मोहन पै आणि सलीम बर्फवाला हे 5 जणांची गँग होती. सभ्य लोक एका पाठोपाठ जीएस, कॉमर्स कॉलेजचा जीएस होणं डिफिकल्ट होतं, आरपीडी कॉलेजचा जीएस होणं डिफिकल्ट होतं. तर अजित हेरवाडकर सर्वप्रथम झाला, नंतर प्रभाकर कोरे झाला, आनंद सराफ झाला, मोहन पै झाला. ती निवडणूक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची, पॉप्युलर विद्यार्थी पाहिजे. आरपीडीची निवडणूक आनंद गोपटे उभं राहिला, त्याला आरवी देशपांडेने पाडवलं, दीपिका धनने पाडवलं.
नंतर सत्य शेवटी GS झाला. हं? तर ते दिवस आठवतात. RPD कॉलेजमध्ये छान छान मुली होत्या. अजूनही आहे. कॉमर्स कॉलेजमध्ये मानवा होती. त्यावेळेला कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, विद्यार्थिनीची संख्या जास्त नव्हतीच. पण जुने दिवस आठवतात. कॉलेजचं सगळ्यात चांगले दिवस कॉलेज जीवनात आम्ही जगतो. प्रभाकर कोरेने बेळगावच्या नावलौकिकात भर घातलेली. केली संस्थेचा पसारा वाढवला. आरोग्य क्षेत्रात नाव चांगलं मिळवलं. शेकडो डॉक्टर्स, हजारो डॉक्टर्स, इंजिनियर्स तयार केले. या संस्थेतनं शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहे. सप्तर्षींनी निर्माण केलेली संस्था ती प्रभाकरनी वाढवली. ध्रुव ताऱ्या इतकं त्यांनी स्थान मिळवलेलं आहे शिक्षण क्षेत्रात. ಇಂಥ ಇನ್ನೂ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಫಾಲೋ ಮಾಡಿ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಫೆನೋಗ್ರಾಮ್ಗೆ.